नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं या ब्लॉगमध्ये स्वागत। तर आजचा ब्लॉग आहे उत्तूर विद्यालय 2000-2001 बॅचचा गेट टुगेदर। तर आम्ही 10वीचे 2000-2001 पर्यंतचे विद्यार्थी उत्तूर विद्यालयाचे एकत्र आलो होतो गेट टुगेदरच्या निमित्तानं। आणि हा जवळपास दुसरा का तिसरा गेट टुगेदर होता। त्यामध्ये कोणता रिसॉर्ट बुक करा ही जबाबदारी आमच्यावर सोपवली होती। आणि त्यानुसार आम्ही पहिल्यांदा आजऱ्याजवळच्या चित्री डॅमच्या तिथे एक रिसॉर्ट आहे जंगल स्प्रिंग रिसॉर्ट, हा बघायला गेलो। तिथे सुद्धा चांगली लोकेशन होती। त्याच पद्धतीनं वेगवेगळे गेम्स ॲक्टिव्हिटीज इनडोअर आउटडोअर गेम्स होत्या। पण काही कारणानिमित्त आम्ही तो रिसॉर्ट घेऊ शकलो नाही। आणि तरीसुद्धा पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो। ते बघा असा तिथं हॉल होता, माईक सिस्टीम होती चांगली होती। आणि हे बघा मेत म्हणजे तिथं या चित्रीजवळच्या रिसॉर्टमध्ये स्विमिंग टँक एकदम धरणाच्या जवळ होता। आणि चित्री डॅमच्या जवळ हा जो स्विमिंग टँक आहे ते इथं पोहायचं का ह्याच्यात पोहायचं, इथं पोहायचं का ह्याच्यात पोहायचं, ह्याच कन्फ्युजनमध्ये आम्ही होतो। त्याच्यानंतर हे बघा रूम्स पण चांगल्या होत्या। महत्त्वाचं म्हणजे ह्यो रिसॉर्ट लई लक्झरियस आहे बघा। त्यामुळं हे बघा आणि निसर्गाचं एवढं वरदान मिळाले ह्या भागाला, तुम्हाला काय सांगू। कोल्हापुरात जर आजरा आणि राधानगरी दाजीपूरच्या भागात जर गेला तर तसंच ह्या आजराच्या भागात सुद्धा लई भारी आहे इथे वातावरण। आणि त्यामुळे इथं आम्ही रिसॉर्ट पिला। आणि हे मशीन मला काय समजलं नाही, हे मी जरा फॉरेनमध्ये बघितलं होतं। पण आम्ही काय इथे थांबलो नाही, जास्त बघितलं आणि माहिती घेतली आणि बजेट निश्चित केलं। आणि मग सगळे ॲक्टिव्हिटीज बघितल्या। हे बघा इनडोअर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा भरपूर ॲक्टिव्हिटीज होत्या यांच्या, त्या पण बघितल्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण गेट टुगेदरचा पूर्ण व्हिडिओ आहे। त्यामुळे तुमची नक्कीच निराशा होणार नाही या व्हिडिओमध्ये। हे बघा वर असा हॉल होता, इथे जेवण बसायसाठी, चहा पिण्यासाठी, कॉफी पिण्यासाठी सोय होती। आणि हे बघा निसर्गाचं वरदान। मग इथं आम्ही जरा कॉफी मागवलीच। मी चहा पितोय पण पोरं म्हणाली कॉफी प्या, मग पिऊया म्हटलं। आणि मग इथनं निघालो आम्ही पुढं पाटील रिसॉर्ट बघितला। आणि मग मित्र आले, आजऱ्याजवळचाच पाटील रिसॉर्ट फायनल केला आणि तिथं आम्ही सगळेजण निघालो। हे बघा मुंबईवरून गाडी घेऊन मित्र आले होते, मग त्यांनी गावात आलेल्यांना बाहेरच्या गावच्यांना पिकअप केलं आणि आम्ही सगळेजण निघालो पाटील रिसॉर्टला। तिथं आणखीन एक गेट टुगेदर आमच्याच गावातल्या विद्यार्थ्यांचा होता, 1988च्या बॅचचा होता, संजयदादा केसकर यांच्या बॅचचा। त्यामुळे ती पण तिथंच एकत्र आली होती सर्व विद्यार्थी आणि आम्ही इथं आलो। त्याच्यानंतर इथं पोहे नाश्ता चहाची सोय होती। बरेच जण आमच्या आधीच पोहोचले होते, आम्हाला जरा वेळ झाला गावातले असून आळशीपणामुळं। आणि हे बघा ह्याला अजून ह्याचा बालिशपणा काय गेला नाही, ह्यो असू दे, बालिशपणा पाहिजे प्रत्येकात। आणि मग आम्ही इथं गेट टुगेदर घ्यायचं ठरवलं, उत्तूर विद्यालय गेट टुगेदर 2000-2001 बॅच। आणि इथं सर्वजण एकत्र यायचं ठरवलं। त्याआधी तुम्हाला दाखवतो परिसर। हे बघा इथं टेंट पण होते असे, आम्ही काही टेंट वापरले नाही। त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं हलगी आणली होती एका बॅचनं। मग तीच हलगी आम्ही जरा म्हटलं आम्हाला पण द्या, आम्ही ती वाजवून सर्वजण एकत्र जातो। त्याच्या आधी इथं फोटो सेशन करायचं ठरवलं। आणि फोटो सेशनसाठी तुम्हाला माहिती आहे किती वेळ जातो आहे। आजच्या काळात आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणापेक्षा तिथले फोटोज जास्त महत्त्वाचे आपल्याला वाटतात। आणि कॅमेऱ्याचं क्लिक 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 सुरू असतंय, त्यामुळं ते क्लिक क्लिक सगळीकडे सुरू झालं। आणि मग आम्ही सर्वजण एकत्र असा फोटो सेशन घ्यायचं ठरवलं। हे बघा जवळपास आमच्या बॅचच्या 15 ते 17 मुली आणि 12 ते 15 मुलं होती। आणि हे बघा तर हलगी वादन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना हलगी वादन आवडलं असेलच। मला नक्की सांगा कसं होतं हलगी वादन
त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्र जमलो. फॉर्मल आणि इनफॉर्मल गप्पा मारा. आता गप्पा असतातच. शाळेत असतानाचे अनुभव, शाळेतलं शिक्षण आणि आपल्या काळातलं आणि आत्ताचं शिक्षण यावर सगळ्या चर्चा सुरू झाल्या. अनुभव कथन, गप्पा गोष्टी आणि मजा मस्करी. बरेच दिवसांनी 5 वर्षानंतर फक्त 10वीच्या वर्गातली मुलं आहे, त्याच्यामुळे 10वीला का मोबाईल नव्हता. आणि मी मागच्या वेळी सुद्धा सांगितलंय की मी तुमच्या बरोबर पुढचा वेळ काय टाइम स्पेंड केलेला नाही. 8वीतच माझं शिक्षण बंद झालेलं आहे. मग कुणाची परिस्थितीमुळे कुणाचं कसं असं झालेलं आहे. आणि आज सगळे इथं जमलाय, बरं वाटलं, मस्त वाटलं. असंच वर्षातून एकदा भेटत जा. मी उत्तूरमध्येच असतो आणि भरपूर आठवणी आहेत. पण एवढंच मला सांगायला वाटते की आम्ही जे 10वी पर्यंत जे शिक्षण उत्तर विद्यालयाला ते सगळे म्हणायचे क आणि ड मध्ये जाऊ नका, मध्येच बसा. मी अरविंद विद्या मंदिरला 4थी पर्यंत झालं शिक्षण माझं. माझी गल्लीतली मैत्रीण मला ओळखत नाही. आल्या विचारते कोण. तर आम्ही सगळे ब तुकडी. आम्हाला टोमणं काय, मुली पुढे जायला त्यांचं मार्क असं त्यांचं मार्क तसं. तर कायमच्या मॅच असायच्या. ते मुंबईवाडी आमच्या 5-5 रुपयाच्या मॅचा. मिलिंद पत्ताडे तो बोटे आणि असली ती खेळायची. अक्षरशः अभ्यासाचे जे संघर्ष आहेत की नाही ते खरं म्हणजे चुकीचे आहेत. म्हणजे आपण पण आता यातले बऱ्यापैकी आमचे पालक आहात. आपण तिची शाळा सुटली नसती त्यावेळी आपल्या जे समाजानं कॉम्पिटिशन भरलं, मग एक कोणतरी आमदार फुटतोयच की त्या आणि कॉम्पिटिशन काम जास्त, लोड जास्त झाला की मग ते बेंच सुचला आम्हीच. आता सुनील सांगितलं, सुनील किसन ही तर चॉकपीट आणि बेंच मध्ये संतोष पाटील म्हणजे अ ब कड ही नाव द्यायची गरज नव्हती. तुकड्याला सगळ्यांना अ नाव द्या. सध्याच्या शाळेच्या दुरावस्थेवर सर्वांनी चिंता व्यक्त केली आणि यावर काहीतरी उपाय करावा असं सर्वांनी मत व्यक्त केले. आणि विशेष करून शाळेसाठी करतात. आजही चांगली चांगली लोक येतात. उत्तूर विद्यालयाची इमारत अत्यंत दुरावस्थेत आहे आणि ही दुरावस्था पाहून आम्हाला तिथं गेट टुगेदर करू वाटलं नाही असं मत बरेच जणांनी व्यक्त केलं. कारण आम्ही आमच्या काळात शाळेचा असणारा वैभव आज कुठेही दिसत नाही आहे. घटती पटसंख्या, त्याचबरोबर शाळेच्या इमारतीबाबत उदासीनता आणि एकंदर सर्वांच्या मनात जी आपुलकी शाळेविषयी होती ती जर टिकून राहावी आणि शाळेचं नाव पूर्वी जे देशभर राज्यभर होतं तेच तसं राहावं, तर सर्वांनी एकत्र येऊन याबाबत काहीतरी प्रयत्न केले पाहिजे असं वाटलं. अशी इच्छा सगळ्यांनी व्यक्त केली. आणि याच्यानंतर हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आमचा संपला. पुढचा गेट टुगेदरपैकी एक गेट टुगेदर शाळेत घ्यावा आणि तिथं घेत असताना याबाबत समस्यांबाबत चर्चा करावी असं ठरलं. मला काय प्रॉब्लेम झाला, नंबर माझ्याकडे अजून मुलींचे मिळालेले नाहीयेत, त्यामुळे कॉल करायला वेळ झाला, त्याबद्दल मी क्षमा मागते. त्याच्यानंतर पुन्हा एकत्र आम्ही सगळे जमलो. मुलींना लवकर जायचं होतं त्यामुळं 4 वाजता आम्ही सर्वांनी पुन्हा केक कापला आणि आमच्या मित्रांच्या गाड्यातून मुलींना त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी जे आजऱ्यामध्ये स्टॉप होते तिथे सोडलं. आणि त्याच्या आधी हा केक कापायचा सर्वांनी एकत्र येऊन केक कापायचं ठरवलं. त्यानुसार सर्वजण एकत्र आलो. एकमेकाच्या वेगवेगळ्या पोझेस देऊन अशा मस्तपैकी सर्वांनी जे काही जमले होते एकत्र त्या सर्वांनी एकत्र केक कापून एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन सर्वांचं स्वागत आभार इथं झालं. त्याच्यानंतर केक कापल्यानंतर हा कार्यक्रम संपला आणि बऱ्याच आठवणी घेऊन आपण या ठिकाणाहून सर्वजण गेलो. बऱ्याच जणांचं समाधान व्यक्त केलं की सकारात्मक चर्चा झाली, नुसतीच मजामस्ती झाली नाही, तर भविष्यातील मुलांसाठी काय आपण बदल केले पाहिजे जेणेकरून त्यांना 10वीच्या काळात किंवा 10वीनंतर दडपण येणार नाही अशी चर्चासुद्धा झाली. आणि प्रत्येक गेट टुगेदरचा हेतू हीच असावा की आपल्या ज्या चुका झाल्या आहेत आपल्या काळातल्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा न्यूनगंड असल्यामुळे त्या होऊ नयेत आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांच्यामध्ये प्रगती व्हावी, हाच हेतू प्रत्येक गेट टुगेदरचा असावा असं सगळ्यांनी मानलं. आणि पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, शेअर सबस्क्राईब लाईक करा.